मित्रांनो, कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आपण कालच्या प्रोमो मध्ये पाहिलंच आहे की सरू आता येऊन ऋषीच्या गाडीला धडकते आणि ऋषी तिला घरी घेऊन येतो. पण घरी आल्यानंतर ऋषीला असं काही सत्य समजलंय ज्याच्यामुळे आपल्या घरात असलेली साधना मावशी ही राजन काकांची बायको आहे आणि त्याच सोबत कामिनीचं सत्य सुद्धा कळलं आहे. त्यामुळे ऋषी आणि नयनतारा या दोघांनी मिळून सरू आणि राजनला एकत्र आणलं आहे. पण आता एक गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे कमळीच आपली मुलगी आहे हे कळण्याची. पण एपिसोडच्या शेवटी ते सुद्धा कळणार आहे. पण हे सगळं काही कसं समजलंय, काय समजलंय, कशामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात, ते सगळं काही आपण जाणून घेऊ. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता सरूला गुरुजींनी साडी नेसायला दिलेली असते, त्यामुळे तिला खूपच आनंद होतो. आता आपल्याला या कपड्यामध्ये कोणीच ओळखणार नाहीये म्हणून तिने ती साडी घातली. त्यानंतर कामिनीची गुंड तिला पाहतात आणि तिचा पाठलाग करू लागतात. त्यामुळे ती पळत पळत येऊन ऋषीच्या गाडी समोर धडकली. ऋषी म्हणतो, साधना मावशी, अहो कुठे होतात तुम्ही? मी तुम्हाला कधीपासून शोधतोय. अहो, आम्ही पोलीस कंप्लेंट सुद्धा केली. तुमच्या डोक्याला काय लागलंय आणि ही पट्टी कसली? त्यावरती साधना म्हणते की नाही, मी पडलो होतो त्यामुळे माझ्या डोक्याला लागलं. त्यावरती तो म्हणतो, म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होतात का? हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतली का? यावर सरूला काही बोलावं सुचत नसतं. सरू हो म्हणते. तर ऋषी म्हणत असतो की साधना मावशी चला घरी आता. सरू नको नको म्हणत असते, पण सरूची अवस्था पाहून ऋषी तिला घरी घेऊन जातो. आता सरूकडे दुसरा पर्यायही नसतो, कारण तिच्या मागे कामिनीचे गुंड लागलेले असतात. तर दुसरीकडे कमळी आजींची काळजी घेत असते, आजींना बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते. ते पाहून कामिनी मात्र खूपच चिडते. जर का आजी बरी झाली तर कमळीला सगळं काही श्रेय जाईल, आणि जर का ती म्हातारी बरी झाली तर ती पुन्हा तिच्या नातीचा शोध घेणं चालू करेल. आणि त्याचमुळे कामिनी कमळीचा हात धरते आणि तिला घरातून बाहेर काढते. तिला म्हणते, चल चालते हो. आतापर्यंत गप्प असलेली अन्नपूर्णा मात्र आता किंचाळली. कामिनी बाजूला हो, सोड तिला. आजी बोलायला लागले म्हणून कमळीला खूपच आनंद झालेला असतो. कमळी आजींना म्हणते, आजी तुम्ही बोलायला लागला. अहो आजी, तुम्हाला माहिती नाही मला किती भारी वाटायलंय. थांबा, आलोच मी म्हणत कमळी देवाकडे जाते आणि देवाचे आभार मानते. ऋषी सरूला घरी घेऊन येतो, त्यामुळे नयनताराला खूपच आनंद होतो. नयनतारा म्हणते, अहो साधना मावशी कुठे होतात तुम्ही? अहो आम्ही तुमची किती वाट पाहिली आणि तुमच्या डोक्याला हे काय झालंय? त्यावरती साधना मात्र थोडीशी गडबडते आणि सांगायला लागते, काही नाही मॅडम, मी आपली कामाला लागते. मला आधीच सांगा की तुमच्या डोक्याला काय लागलंय. त्यावर सरू सांगते की मॅडम, माझा पाय घसरला आणि मी डोक्यावरती पडले. नयनताराचा काही सरूवर विश्वास बसत नाही. तर ऋषी म्हणू लागतो की अगं, त्यांच्या डोक्याला खूप मार लागला होता आणि मला वाटत नाही की ते डोक्यावरती पडलेत. नक्कीच त्यांच्या सोबत काहीतरी घडलंय. त्यामुळे साधना मात्र खूपच घाबरते आणि साधना म्हणते, मी माझ्या रूम मध्ये जाते आणि आराम करते. पण त्याच वेळेला आता नयनताराला संशय आलाय की नक्कीच काहीतरी गडबड आहे. या साधना मावशी असं का वागतायत? नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता नयनतारा विचार करू लागते आणि म्हणत असते की राजनची बायको हॉस्पिटल मधून पळाली आणि ह्यांच्या सुद्धा डोक्याला पट्टी आहे. राजनची बायको राजनला सापडली, त्याच वेळेला साधना मावशी गायब होत्या. राजनला फोन करून विचारू का? त्यांच्या बायकोचा एखादा फोटो पाठव का? कुणास ठाऊक, पण मला शंका येते. असं म्हणत आता नयनताराला खूप मोठी शंका आली. तिच्या डोक्यात विचार येतोय की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि या साधना मावशी आता इकडे कशा काय? दुसरीकडे आजींना आता थोडं थोडं बरं वाटत असतं. कामिनीने कमळीला ढकलल्या कारणाने आजी थोडीशी शुद्धीवर येते. त्या धक्क्यातून ती जरी बाहेर आली असली ना, तरी तिने तिच्या नातीचा खूप मोठा धक्का घेतला आहे. तिकडे नयनतारा विचार करत असते आणि म्हणत असते की नाही, आता मला राजनला फोन करायलाच हवा. असं म्हणत ती राजनला कॉल करते. ती राजनला कॉल करून राजनला म्हणते, राजन, मला तुमच्या बायकोचा फोटो पाठवाल का? त्यावरती राजन म्हणतो की नयनतारा, माझ्या बायकोचा फोटो आहे माझ्याकडे, पण तो जुना आहे. पण तुला कशासाठी पाहिजे? त्यावरती नयनतारा म्हणते की राजन, मला असं वाटतंय आमच्या घरात ज्या साधना मावशी आहेत ना, त्या तुमची पहिली बायको असतील, असा मला संशय येतोय. ते ऐकून राजनला मात्र खूपच आनंद होतो. राजन नयनताराला म्हणतो, नयनतारा तू थांब 2 मिनिटं, मी लगेच तुला फोटो पाठवतो. अगं, तू मला इतकी आनंदाची बातमी दिली ना, ही बातमी ऐकल्यानंतर आईचा आजार असा पळून जाईल बघ. खरंच खूप थँक्यू.
आता लगेच राजन आईला फोन लावतो. त्यामुळे अन्नपूर्णा मात्र पूर्णपणे शुद्धीत येते, कारण अन्नपूर्णासाठी ही बातमी खूपच आनंदाची असते. अन्नपूर्णा आता लगेच नयनताराकडे जाण्यासाठी निघते. अन्नपूर्णा राजनला कॉल करते आणि राजनला म्हणते, राजन मी आताच निघाले आहे, तू सुद्धा तिकडून निघ. त्यावर राजन म्हणतो की आई, मला नयनताराचा परत फोन आला होता. मी मी जो फोटो तिला पाठवला होता ना, तेव्हा तिने सांगितलं की तुमची बायको आमच्या घरातच आहे, त्यामुळे तुम्ही लवकर या. आई मी पण आता लगेच निघतो. तर अन्नपूर्णा सांगू लागते की राजन, कमळी सुद्धा आपल्या घरीच आहे, तू येता येता प्लीज तिला घेऊन येशील का रे? अरे ती पोर आपल्यासाठी किती करते, आपल्या प्रत्येक दुःखासुखात आपली साथीदार आहे ती, मग तिला हा आनंद हवा ना, म्हणजे या आनंदाच्या क्षणी ती आपल्या सोबत हवी ना. त्यावरती राजन म्हणतो, आई ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी घरी जातो आणि तिला सुद्धा घेऊन येतो, तू पोच तिकडे. तर साधना नयनताराकडे येते आणि नयनताराला म्हणते, मॅडम मला गावाला जायचं आहे, मला आता इथे नाही थांबायचंय. आता नयनताराला कळलेलं असतं की साधना हीच राजनची बायको आहे. एकदा का राजन इकडे आले की तिला पाहतील आणि मग काय ते ठरवतीलच ते. आता मात्र राजन घरी आलाय आणि राजनच्या समोर नयनताराने सरूला आणलेला आहे. सरूला तिथे पाहून राजन आणि अन्नपूर्णाला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. राजन म्हणतो, गौरी अगं हे काय चाललंय तुझं? अगं तू हॉस्पिटल मधून का पळून गेलीस? सरू मात्र काहीच बोलायला तयार नसते. राजन नयनतारा समोर हात जोडतो. नयनताराला म्हणतो, नयनतारा मला सांग, तुमच्याकडे कशी काय आली? मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. त्यावरती ऋषी म्हणतो की काका मी तुम्हाला सगळं काही सांगतो. त्यावरती ऋषी सांगायला लागतो की साधना मावशी रस्त्याने पळत होत्या आणि त्याच वेळेला त्या माझ्या गाडीला येऊन धडकल्या. त्या खूपच घाबरलेल्या होत्या आणि त्यामुळे मी त्यांना घरी घेऊन आलो. पण घरी आल्यानंतर आईला मात्र साधना मावशींवर संशय आला. आईने मला त्यांची चौकशी करायला सांगितली. आईने मला विचारलं की ऋषी अरे या तुला कुठे सापडल्या? तेव्हा मी आईला म्हणालो की हॉस्पिटल जवळच सापडल्या. त्यावर आईला मात्र संशय आला. आई मला म्हणाली की ऋषी अरे राजनची बायको सुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये होती. ऋषी म्हणतो, आई तुला काय म्हणायचंय? ती नयनतारा म्हणते की काही म्हणायचं नाहीये, पण बघणार आहे किती तर्क वितर्क. राजनची बायको जोपर्यंत ऍडमिट होती तोपर्यंत साधना मावशी गायब होत्या. तुला कळतंय का, मला नक्कीच काहीतरी डाऊट येतोय. नयनतारा राधिका सोबत सरूला घराबाहेर पाठवते, म्हणजे हॉस्पिटलमध्ये, आणि ऋषी तिला सांगतो की आई आपण त्यांची पेटी चेक करायची का? नयनताराला मात्र सत्य त्याच वेळेला समजलेलं असतं. ऋषी आणि नयनताराला दोघांनाही समजलेलं असतं की साधना मावशी राजनची बायको आहे. नयनतारा ऋषीला म्हणते की ऋषी हे बघ, मी राजनच्या बायकोचा फोटो सुद्धा मागून घेतलाय, म्हणजे काही तर्क वितर्क लावण्याच्या आधी शहानिशा केलेली बरी ना. सगळं काही फ्लॅशबॅक मध्ये सांगितलं जातं. हे सगळं काही ऐकल्यानंतर राजन म्हणतो, गौरी अगं बोल ना, काहीतरी बोल, का पळून आलीस अशी हॉस्पिटल मधून? गौरी मात्र काहीही बोलायला तयार नसते. नयनतारा सुद्धा म्हणते, सांगा ना साधना मावशी काय चाललंय हे, तुम्ही इथे वेश पालटून का राहत होतात? राजन मात्र आता खूपच हतबल झाला आहे. तुझ्या पुढे हात जोडतो गौरी, अगं मला माहितीये तुला पैशाचा मोह नाहीये, मला माहितीये तुला कसलाही मोह नाहीये, पण तरी सुद्धा तू बोल ना माझ्याशी. अगं मला खरंच तुझी खूप काळजी वाटते. आता मात्र नयनतारा साधनाकडे येते आणि साधनाला म्हणते, साधना मावशी कुणाला घाबरताय तुम्ही? कुणाला घाबरताय? कोण या सगळ्याच्या मागे आहे? कामिनी आणि रागिनीने हे सगळं काही केलंय ना. त्यावरती सरू म्हणते की हो ताई, आणि मी गप्प बसले होते कारण माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. माझी मुलगी या सगळ्यामध्ये भरडली गेली नाही पाहिजे आणि या कारणासाठीच मी गप्प बसले होते. त्यावरती नयनतारा म्हणते की पण आज जर का तुम्ही काही बोलला नाहीत तर तुमची मुलगी भरडली जाईलच. राजन आता गौरीला मिठी मारतो आणि म्हणतो, गौरी कोण आहे माझी मुलगी, तू सांगशील का मला? माझ्या मुलीला आता माझ्या जवळ घेऊन ये, मला आता हे सगळं काही सहन होत नाहीये. अगं खूप झालं आता. अगं ज्याप्रमाणे तुझ्यावरती प्राणघातक हल्ला झाला आणि त्याचप्रमाणे तिच्यावरती सुद्धा हल्ला झाला असेल आणि तिला सुद्धा कुणीतरी गायब केलं असेल, तर मी काय करू तू सांग ना मला. त्यावरती गौरी म्हणते की हो, आपली मुलगी इकडे शिकायला आलेली आहे आणि ती इकडे शिकायला आल्यानंतर कामिनी आता तिच्यावरती नजर ठेवून आहे. कामिनी मला विचारत होती की मुलगी कुठे, मुलगी कुठे, आणि तिनेच माझा हा अपघात घडून आणला. त्यावरती अन्नपूर्णा मात्र पेटून उठली. राजन अन्नपूर्णा गौरी समोर हात जोडतात आणि गौरीला म्हणतात, गौरी आम्ही तुझे दोषी आहोत, तू खरंच आम्हाला माफ कर. अगं तुझ्या सोबत आमच्यामुळे खूप मोठा अन्याय झालाय.
पण आता आम्ही तुम्हाला वचन देतो, आम्ही तुम्हाला हा न्याय मिळवून देणारच. आणि ते रुची आणि नयनताराचे आता आभार मानतात. गौरी तर राजांसमोर आली आहे, पण आता कमळी कधी राजांसमोर येणार? म्हणजे राजांना कधी कळणार की कमळीच माझी मुलगी आहे? हे पाहणं खूपच रंजक असेल. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.